जुन्या भांडणाची कुरापत काढून पवन जाधव या तरुणाला तिघांनी चाकूने वार केल्याची घटना काल रात्री मनमाड शहरात घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व या घटनेतील आरोपी अनुज शिंदे, सचिन भिवसने, चेतन भिवसने या तिघा आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घोगे हे करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझहर शेख, मनमाड। सर, मनमाड शहरात या दोन गटात चार तरुणांमध्ये भांडण झालं, काय प्रकार आहे आणि आपण काय कारवाई केली? काल रात्री साधारण 9:15च्या सुमारामध्ये एक मनमाड शहरातील एकूण 4 तरुण मुलं आहेत, एकमेकांच्या ओळखीची आहेत आणि जवळजवळच राहणारे आहेत। त्यांच्यामध्ये एक मागचं काहीतरी छोटासा वाद होता, जुनं भांडण होतं। त्या भांडणाची कुरापत काढली आणि त्याच्यावरून त्यांनी बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्या चौकाच्या पाठीमागे जाऊन मनमाड शहरामध्येच त्या तिघा मुलांनी मिळून एका मुलावर चाकूने 4 वार केलेले आहेत। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला मनमाड शहरामध्ये 307 भादवी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 4 पैकी एक जो जखमी आहे तो हॉस्पिटलला आहे। 3 जे लोक आहेत मारणारे पैकी 2 लोकांना मनमाड शहर पोलिसांनी ताबडतोबीने अटक केलेलं आहे। आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे। एक जो तिसरा तरुण आहे तो फरार आहे, त्याला सुद्धा लवकरच अटक करण्यात येईल। सदर घटनेवरून शहरामध्ये कुठलाही तणाव नाही, शांतता आहे आणि पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन कुठलाही गालबोट लागणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। शहरामध्ये शांतता आहे।